पाच पाच पाचच्या जोड्या आपण बघतोय. पाचमध्ये काय येतं? प्रपंच. आपला प्रपंच जो आहे तो सुद्धा प्रपंच, पाच गोष्टींचा समुदाय आणि प्रकर्षाने प्रपंच आहे, त्यालाही प्रपंच म्हटलेलं आहे. किंवा आपलं शरीर पंचप्राणावर आधारित आहे. पंचप्राण खरं म्हटलं तर असे काही डिव्हिजन नाही आहेत बरं का, शरीरामध्ये असं काही विभागणी केलेली नाही आहे, पण तरीसुद्धा कार्यानुसार त्या एकाच वायूचे 5 भाग पाडलेले आहेत. म्हणजे बघा, प्राण जो आहे तो नाकावाटे सरळ आत जातो आणि त्याचं संचयस्थान आहे ते हृदय आहे. अपान आहे त्याचा संचार आहे तो नाभीच्या खालच्या बाजूला आहे आणि गुदद्वार हे त्याचं संचयस्थान आहे. व्यान मात्र आहे तो संपूर्ण शरीरभर संचार करतो आणि म्हणून अगदी नखाला जरी आपल्या काहीतरी वेदना झाली तरी त्याच्या संवेदना मेंदूपर्यंत पोचतात, असा हा व्यान आहे. समान आहे तो काय करतो, तर तो अन्नपचन करतो, रक्त रसायन निर्माण करतो आणि उष्ण आणि शीत ह्याचा समतोल राखणारा आहे तो समान आहे. आणि उदान काय करतो, तर उदान हा शरीरातील विजातीय द्रव्य किंवा टॉक्सिन्स जी आहेत ती बाहेर टाकण्याचं काम हा उदान वायू करतो. 5 प्रकारचे वायू आहेत, आपण पंचप्राण म्हणतो. आता प्राण शब्द हा सुद्धा संस्कृतमध्ये बहुवचनी वापरतात बरं का, एक प्राण कधीच म्हणत नाही. पंचप्राणच नेहमीच वापरताना प्राण असा शब्द बहुवचनी, नित्य बहुवचनी वापरतात. अशाच प्राणाप्रमाणे उपप्राणसुद्धा आहेत. म्हणजे नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय असे हे पंच उपप्राण आहेत. यांचंही कार्य आहे बरं का. या क्रिया इतक्या सहज घडत असतात की याच्यामागे काही रचना आहे, याच्यामध्ये कोणीतरी करणार आहे हेही आपल्याला जाणवत नाही. म्हणजे जेव्हा आपल्याला ढेकर येते ना, तेव्हा तो नाग उपप्राण कार्य करत असतो, तेव्हाच आपल्याला ढेकर येते. कूर्म हा उपप्राण काय करतो, तर कूर्म हा पापणीची उघडझाप, हालचाल जी पापणीची, उन्मिशन निमिषन नपी अशी जी उघडझाप आहे त्यासाठी तो कूर्म हा उपप्राण आहे. कृकल याच्यामुळे आपल्याला शिंक येते, शिंकतानासुद्धा, आणि शिंक येणं मधनं आवश्यक आहे. डोकं दुखी किंवा डोकं हलकं होतं शिंकेमुळे असंही म्हटलेलं आहे. देवदत्त हा उपप्राण काय करतो, तर जांभई देताना आपल्याला देवदत्त ह्या उपप्राणाची मदत होते. आणि जांभई, नेहमी जांभया येणं वाईट असलं तरी एखादी जांभई कधीतरी आली तर त्याच्यातनं थकवा दूर होतो असंही म्हटलेलं आहे. आणि धनंजय हा उपप्राण जो आहे तो उचकीसाठी आहे किंवा हृदयाच्या झडपेची हालचाल करणारा हा धनंजय हा उपप्राण आहे. म्हणजे 5 प्राण पाहिले, 5 उपप्राण पाहिले. सगळीकडे ह्या पाचाचाच हा सगळा पसार आहे. आता पंचमहाभूतांचा तर आपण अभ्यास करणारच आहोत, पण पंचमहाभूतात्मक लिंग आहेत आणि त्याची देवालयं भारतामध्ये फार विचारपूर्वक एका रेखांशावर ही देवालयं आहेत. ती कुठली आहेत तेही बघणार आहोत. म्हणजे कांचीपुरमला जे शंकराचं मंदिर आहे तिथे पृथ्वीलिंग आहे, तिथे पृथ्वी हा पंचमहाभूत आहे. जंबुकेश्वरम इथे आपलिंगाचा प्रमुख स्थान आहे. अरुणाचलममध्ये तेज आहे. कालहस्तीमध्ये वायूचं ठिकाण आहे आणि चिदंबरम इथे आकाश या पंचमहाभूतात्मक लिंगाचा जास्त विचार केलेला आहे. अशीच पंचमहासरोवरंसुद्धा आहेत बरं का. भारतामध्ये पंचसरोवर प्रसिद्ध आहेत. बिंदू सरोवर आहे ते सिद्धपूरला आहे, मातृगया त्याच्याजवळ हे सिद्धपूर आहे, तिथे बिंदू सरोवर आहे. कच्छ प्रांतामध्ये नारायण सरोवर आहे. हिमालयामध्ये तर आपल्या सर्वांना ऐकून माहिती आहे मानस सरोवर आहे. अजमेरजवळ पुष्कर तीर्थ हे पुष्कर सरोवर आहे आणि आपल्याला माहिती आहे शबरीची कथा आपण ऐकलेली आहे. हॉस्पेटच्या जवळ पंपा सरोवर आहेत. अशी ही 5 सरोवरं प्रसिद्ध आहेत. बिंदू सरोवर, नारायण सरोवर, मानस सरोवर, पुष्कर सरोवर आणि पंपा सरोवर, अशी ही भारतामध्ये 5 महासरोवरं आहेत. अशी भारतामधली 5 महाकाव्य कुठली आहे असं विचाराल तर तीही आपण बघणार आहोत. रघुवंश हे कालिदासाचं महाकाव्य आहे. कालिदासाची 2 महाकाव्य याच्यामध्ये पंचमहाकाव्यामध्ये घेतली आहेत. कालिदासाचं रघुवंश आणि कालिदासाचंच कुमारसंभव ही 2 काव्य आहेत. भारवीचं आहे ते किरातार्जुनीय हे काव्य आहे. माघाचं जे आहे शिशुपालवध आहे आणि हर्षाचं जे आहे श्रीहर्षाने रचलेलं नैषधीय चरित ही 5 महाकाव्य प्रसिद्ध आहेत.
तुम्ही म्हणाल रामायण महाभारत नाही का ह्याच्यात? आहे ना. रामायण महाभारत हे तर जगातली महाकाव्यामध्ये त्याची गणना होते. म्हणजे रामायण आहे ते वाल्मिकीनी लिहिलेलं आहे, महाभारत आहे ते व्यासांचं आहे, इलियड आणि ओडिसी हे होमर या ग्रीक कवीनी महाकवीनी लिहिलेली ही 2 काव्य. जशी आपल्याकडे रामायण महाभारत आहेत तशी इलियड आणि ओडिसी ही ग्रीक महाकाव्य आहेत. आणि मिल्टन ह्यांनी लिहिलेलं इंग्लंडमधलं मिल्टन ह्यांनी लिहिलेलं पॅराडाईज लॉस्ट हे एक महाकाव्य जगप्रसिद्ध आहे. रामायण, महाभारत, इलियड, ओडिसी आणि पॅराडाईज लॉस्ट ही 5 महाकाव्य जगप्रसिद्ध आहेत. भारताचा विचार करताना भारतातल्या उत्तरेकडच्या 5 नद्या, ज्या 5 नद्यांच्या नावावरनं पंजाब हा शब्द आलेला आहे. पंजाबमध्ये खरं म्हटलं तर पंच आप आहेत. पंच आप याच्यापासूनच तर पंजाब शब्द झाला आहेत. या 5 नद्या कुठल्या आहेत तर झेलम आहे, चिनाब आहे, रावी आहे, बियास आहे आणि सतलज आहे. या 5 नद्यापासून हा पंजाबचा प्रांत तयार झालेला आहे असंही म्हणता येईल. आता हे सगळं आपण बघतोय. 5 महाकाव्य जगातली पाहिली, भारतातली पाहिली, सरोवरं पाहिली, पंजाब म्हणजे काय पाहिलं, प्राण पाहिले. हे सगळं पाहत असताना एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना, जे कोणी गृहस्थाश्रमी आहेत, ज्यांच्या मागे प्रपंच लागलेला आहे, या 5 जणांनी तर 5 महायज्ञ केलेच पाहिजेत. कारण काय होतं, गृहस्थ किंवा गृहिणीकडनं 5 प्रकारच्या हिंसा नेहमीच घडत असतात, कळत किंवा न कळत. कुठल्या हिंसा घडतात? आम्ही तर कोणाला मारामारी वगैरे करायला जात नाही, पण आपल्या सगळ्यांकडनं 5 प्रकारच्या हिंसा घडत असतात. त्या कुठल्या आहेत? कंडणी, पेषणी, चुल्ली, उदकुंभी च मार्जनी, पंचसूना गृहस्थस्य ताभि स्वर्ग न विंदते. स्वर्ग प्राप्तीच्या मार्गामध्ये अडथळा ठरणाऱ्या या 5 प्रकारच्या हिंसा आहेत. कांडण करणं, आता आपण कांडत नाही, पण आपण कुठलं तरी कांडलेलं धान्य विकत आणतो म्हणजे कंडणी, पेषणी म्हणजे जातं, चुल्ली म्हणजे चूल पेटवणं, उदकोंभी म्हणजे नदीवरनं पाणी आणणं आणि मार्जनी म्हणजे सडा संमार्जन करणं. याच्यामध्ये किडा मुंगी जीव जंतूची आपल्याकडनं चुकून हत्या होत असते. मग या 5 प्रकारच्या हिंसांना उपाय काय आहे, त्याच्यावर सोल्युशन काय आहे, त्याच्या परिमार्जन कसं करता येईल, तर त्याच्यासाठी 5 प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. भगवद्गीतेचा अभ्यास करताना आपण हे यज्ञ पाहिलेत, पण आता आज 5चा विचार आहे म्हणून परत हे यज्ञ पाहणार आहोत. एक आहे तो ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञ ह्याचाच अर्थ आहे की प्रत्येक व्यक्तीने रोज काहीतरी शिकायचे, नित्य अध्ययन आणि नित्य अध्यापन. आणि जे काही आपल्याला उत्तम येते, कुणाला नृत्य येतं आहे, कुणाला स्वयंपाक येतो आहे, कुणाला काही इतर कला येत आहेत, हे आपल्याला जे माहिती आहे ते इतरांना देणं हा ब्रह्मयज्ञ आहे. आणि आपल्याला सुद्धा सगळं काही जगातलं ज्ञान नाही आहे, रोज काहीतरी शिकायचं आहे. त्यामुळे नित्य अध्ययन, नित्य अध्यापन. दुसरा आहे तो पितृयज्ञ आहे. पितृयज्ञ ह्याचाच अर्थ आपल्याला वारसा हक्काने काही गोष्टी मिळालेल्या असतात, त्या पुढच्या पिढीपर्यंत जाणीवपूर्वक पोचवणं, याला पितृयज्ञ म्हणायचे. म्हणजे कुणाला बुद्धिमत्तेचा वारसा आहे, कुणाला सौंदर्याचा वारसा आहे, कुणाला उंची आहे, कुणाला काय आहे, प्रत्येकाकडे काहीतरी घराण्याचे असे गुण येतात, ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचे, ते जाणीवपूर्वक पोचवायचे. आणि त्याच्यामध्ये आपण 25% वृद्धी करू शकतो. आणि म्हणून ह्याच्यावरूनच म्हण आली आहे, बापसे बेटा सवाई. मग आपला मुलगा आपल्यापेक्षा सवाई होण्यासाठी हा पितृयज्ञ करायचा आहे. ब्रह्मयज्ञ पाहिला, पितृयज्ञ पाहिला. देवयज्ञ म्हणजे काय आहे? माझ्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे ही जाणीव सतत आपल्याला माहिती आहे. शाब्दिक आपल्याला सगळं माहिती आहे, पण मला परमेश्वराला उत्तर देताना मला मान खाली घालायला लागणार नाही. म्हणजे माझ्यामध्ये परमेश्वर आहे हे समजूनच, याची जाणीव ठेवूनच माझं प्रत्येक कार्य होत गेलं तर ते प्रत्येक कार्य सात्विकच होणार आहे. चौथा आहे तो भूतयज्ञ. जसं माझ्यामध्ये परमेश्वर आहे तसं सगळ्यांमध्येच आहे ना. आणि हे जे काही मी कार्य करते ह्याच्यामध्ये माझं कर्तृत्व शून्य आहे, मी काहीच करत नाही आहे, परमेश्वरच सगळा करता आहे आणि त्याच्या माझ्या माध्यमातून तो एक उत्तम कार्य करून घेतो आहे. त्यामुळे मला संपूर्ण भूतमात्रांचा, चराचराचा विचार करायलाच पाहिजे. आणि 5वा आहे तो नृयज्ञ. नृयज्ञ म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या किंवा आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आपण आदर केला पाहिजे. रिस्पेक्ट अदर्स हे खरं तर अध्यात्माचं एक बोधवाक्यच आहे.
इतरांचा आदर करा, अतिथी सत्कार करा. हे समाजाचं देणे. नुसतंच तुमच्या घरी आलेल्या अतिथीचा एवढाच नाही आहे, तर समाजासाठी काही ना काहीतरी करत राहणं हा नृयज्ञ आहे. म्हणजे ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ आणि नृयज्ञ हे 5 प्रकारचे यज्ञ प्रत्येक व्यक्तीने केले तर संपूर्ण जीवन हेच यज्ञमय होणार आहे, असंही आपल्याला म्हणता येईल. हे झाले आपण 5 यज्ञ पाहिले, 5 हिंसा पाहिल्या, पंचमहासरोवरं पाहिली. आता संपूर्ण भगवद्गीतेमध्ये सुद्धा पांडव किती होते? 5 पांडव होते. आणि कौरव किती होते? 100 कौरव होते. कथा तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण कथेपुरतं थांबायचं नाही आहे. आपल्यामध्ये सुद्धा सद्गुण कमीच असतात, दुर्गुण जास्त असतात. पांडव नेहमीच कमी असतात आणि कौरव नेहमीच जास्त असतात. शिवाय समाजात सुद्धा बघतो ना आपण, समाजामध्ये सद्गुणी सज्जन माणसं फारच कमी आहेत आणि दुर्जन माणसांचा मात्र सगळीकडे सुळसुळाट आहे. एका सुभाषितकाराने म्हटलेलं आहे, दृश्यन्ते भुवि भूरी निंबतरव कुत्रापि ते चंदनाः. सगळीकडे कडुलिंबाची झाडं भरपूर आहेत, चंदनाची झाडं फारच थोडी असतात. पाषाणैः परिपूरिता वसुमती वज्रो मणिर्दुर्लभः. दगडधोंडे तर खूप आहेत, पण मणी रत्न हे फार दुर्लभ आहेत. श्रूयन्ते करटारवाश्च सततम चैत्रे कुहूकूजितम. सगळीकडे कावळ्यांची कावकाव तर ऐकू येते, फक्त चैत्र महिन्यातच, वसंत ऋतूमध्येच फक्त कोकिळेचं कूजन ऐकू येतं. आणि म्हणून मला काय वाटतंय, असं सुभाषितकार म्हणतोय, तन्मन्ये खलक संकुलम जगदिदम द्वित्राः क्षितौ सज्जनाः. त्यामुळे मला असं वाटतंय की हे संपूर्ण विश्व म्हणजे खलसंकुल आहे. दुष्टांचं सगळं हे विश्व भरलेलं आहे. द्वित्राः क्षितौ सज्जनाः. द्वि किंवा त्रा म्हणजे 2 किंवा 3च सज्जन असतील ह्या जगामध्ये, बाकी सगळे दुर्जनच आहेत. 2 आणि 3 5 आपण म्हणूया. 5 पांडवच असतात आणि 100 कौरव असतात. असं हे व्यस्त प्रमाण ह्या माणसाचं आहे. पण आपल्याला कुठल्या गटात जायचे? आपल्याला पांडवांच्या सद्गुणांच्या गटात जायचे, एवढं मात्र आपल्याला नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. आता हे 5 पांडवही आपण पाहिले, 5 सद्गुणांचं प्रतीक असणारे 5 पांडव पाहिले. पण 5 अशाही गोष्टी आहेत बरं का, की ज्यांचं कधी समाधानच होत नाही. त्याला म्हटलेलं आहे सुभाषितकारांनी, जकार दुर्भर असे 5 जकार आहेत. कुठले आहेत? की ज्यांचं कधीही समाधान होत नाही. ते कुठले आहेत बघूया गमतीने. याचा काही खरा फार तत्त्वज्ञानाशी काही संबंध नाही आहे. जामाता जठरम जाया. जामात हे पूर्वीचं उदाहरण आहे. जामात म्हणजे जावई. ह्याचं कधीही समाधान होत नाही. सासूरवाडीकडनं कितीही मिळालं तरी तो जावई नेहमी रुसलेलाच असतो. जामाता जठरम. दुसरी वस्तू आहे जठर. आपलं पोट कधीही भरत नाही. तुम्ही म्हणता अहो भरतं की, आम्ही कधी कधी पोटभर अगदी इथे कंठापर्यंत येईपर्यंत जेवतो, पण जेवला तरी पुन्हा संध्याकाळी एवढ्या लिंबा एवढ्या भाताची भूक राहतेच. म्हणजे जठर असं आहे की एकदा भरून त्याची कधीही तृप्ती होत नाही. आज झालं तरी लगेच उद्याची काळजी आहे. म्हणजे रात्री जेवणाच्या टेबलावरच आपण म्हणतो की उद्या ब्रेकफास्टला काय आहे, जेवायला काय आहे, सुरूच, सारखं सुरूच आहे. त्यामुळे जठराची कधीही तृप्ती होत नाही, जामाताचीही तृप्ती होत नाही. तशीच पत्नी जाया कशी आहे, तिला कितीही पतीने खुश राखण्याचा प्रयत्न केला तरी तिला आणखीन काहीतरी हवंच असतं. सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे, पण काहींच्या बाबतीत हे आहे. जामाता जठरम जाया जातवेदो. चौथं सांगितलं आहे जातवेद. म्हणजे अग्नी त्याचीसुद्धा कधीही तृप्ती होत नाही, तो कधी बास म्हणतच नाही. म्हणून गीतेमध्ये त्याला दुष्पूरन म्हटलेलं आहे. कधी पूर्तताच होत नाही. तो म्हणतो का कधी बास? कितीही त्याच्यामध्ये हवीर द्रव्य घाला, तो म्हणतो अजून 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 द्या. आणि जलाशयामध्ये सुद्धा कितीही पाणी सोडलं तरी जलाशय ते सगळं आत्मसात करतो. म्हणून जलाशय हा सुद्धा दुष्पूर आहे, दुर्भर आहे. जामाता जठरम जाया जातवेदो जलाशयः पूरिता नैव पूर्यन्ते जकाराः पंचदुर्भराः. असे हे 5 जकार जे आहेत ते 5 दुर्भर आहेत. पण नेहमीच असं नसतं बरं का. नेहमीच हे दुर्भर असतात असं नाही. जसं आत्ता जरी मी म्हटलं जामाता जठरम जाया, काही स्त्रिया ह्या पतीला अगदी शांत राहूच देत नाही. पण काही स्त्रिया मात्र ज्याच्यामध्ये ल आहे बरं का, 5 लकार असणाऱ्या स्त्रिया आहेत, त्याला म्हटलेलं आहे अनुकूला. कशी आहे ती स्त्री? अनुकूला विमलांगी कुलजा कुशलाम सुशील संपन्नाम.
पतीला अनुकूल अशी वागणारी स्त्री आहे. विमलांगी, जिचं अंग प्रत्यंग विमल आहे, निर्मळ आहे. कुलजा, चांगल्या कुळात जन्मलेली आहे. कुशल आहे, सुशील आहे, अशी संपन्न जी स्त्री आहे. पंचलकारा भार्या पुरुष पुण्योदयात लभते, अशी उत्तम आदर्श अशी स्त्री पुण्यवान पुरुषालाच मिळते असंही म्हटलेलं आहे. सगळ्याच बाबतीत आहे हो. हे जसं संसाराच्या प्रपंचाच्या बाबतीत आहे, परमार्थाच्या बाबतीत आहे, तसं सगळ्याच बाबतीत आहे. अगदी झाडं, प्राणी, पशु, पक्षी या सगळ्यांच्या बाबतीत आहे. म्हणजे अशी एक संज्ञा ऐकलेली आहे बरं का, पंचकल्याणी घोडा. म्हणजे काय आम्हाला नाही माहिती. पंचकल्याणी घोडा हा फार शुभ लक्षणी असा मानला जातो. म्हणजे कसा असतो, चारही पाय गुडघ्यापर्यंत पांढरे आणि चेहऱ्यावर एक पांढरा पट्टा ज्याच्या असतो त्याला पंचकल्याणी घोडा असं म्हटलेलं आहे. जे पशूंच्या बाबतीत आहे ते झाडांच्या बाबतीत सुद्धा आहे. वृक्षांचा अभ्यास करणारे सुद्धा असतात, बॉटनीचा अभ्यास करणारे ते म्हणतात की झाडाची कुठली कुठली अंग उपयुक्त असतात. 5 अंग आहेत. आपल्याला वाटतं झाडाची फक्त आपण फुलं वेचावीत, फळं खावीत एवढंच नाही आहे, तर साल, पान, फळ, फूल आणि मूळ ही 5 अंग झाडाची महत्त्वाची आहेत. म्हणजे आता बघूया साल, पान, फळ, फूल आणि मूळ. अगदी साधे मसाल्याचे जरी पदार्थ बघितले ना आपण, साध्या किचनमधल्या स्वयंपाकघरातल्या मसाल्यांच्या पदार्थामध्ये दालचिनी आहे ते साल आहे, तमालपत्र आहे ते पान आहे, जायफळ आहे हे फळ आहे, दगडफूल आहे हे फूल आहे आणि सुंठ हे मूळ आहे. म्हणजे साल, पान, फळ, फूल आणि मूळ या सगळ्या गोष्टी आपण नेहमीच वापरतो, पण आपल्या त्या लक्षात येत नाहीत. अशाच प्राण्यांच्याच बाबतीत पंच आसक्ती आहेत बरं का. आसक्ती म्हणजे अटॅचमेंट, ओढ, आकर्षण. कशाला कुणाकुणाचं आकर्षण असतं तेही आचार्यांनीच सांगितले. कुरंग, मातंग, पतंग, भृंग, मीनाः हताः पंचभिरेव पंच. 5 प्रकारच्या आसक्ती आहेत. म्हणजे आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहेत ना, अगदी सगळी पंचज्ञानेंद्रिय या म्हणजे डोळ्याला बघण्याची ओढ आहे. चांगला सिनेमा, चांगलं नाटक, चांगलं दृश्य, चांगलं काहीतरी बघावं असं डोळ्यांना वाटतं. कानांना चांगलं ऐकू यावं असं वाटतं. अशाच 5 प्राण्यामध्ये या 5 आसक्ती विभागलेल्या आहेत. कुरंग म्हणजे हरिण, याला शब्दाची आसक्ती आहे. शब्दाच्या माध्यमातून हरणाला पकडतात. शिकारी लोक आहेत ते शब्दाच्या माध्यमातून हरणाला पकडतात, कारण तो शब्दाला भुलतो, आवाजाला भुलणारा असा हरिण आहे. मातंग म्हणजे हत्ती जो आहे तो स्पर्शाला भुलतो. हत्तीला स्पर्श फार आवडतो. म्हणजे गवताचा स्पर्श असेल, हत्तीणीचा स्पर्श असेल, पाण्याचा स्पर्श असेल, स्पर्शाला भुलणारा आहे तो हत्ती आहे. आणि याची इतकी सुंदर रचना आचार्यांनी केली. कुरंग, मातंग, पतंग. पतंग हा दिव्यावर झेप घेतो, त्याला रूपाची ओढ आहे, तेजाची ओढ आहे आणि म्हणून पतंग आणि रूप ह्याचं संबंध आहे. भृंग म्हणजे भुंगा, त्याला गंधाची ओढ आहे, सुंदर वास त्याला आवडतो. आणि मीन म्हणजे मासा, त्याला मात्र रस आवडतो. पाण्यातला जो रस आहे, रसोहमप्सु कौंतेय, हा पाण्यातला जो रस आहे त्याची ओढ या माशाला असते. अशा या 5 आसक्ती 5 प्रकारच्या प्राण्यांना आहे. आणि माणूस हा प्राणी असा आहे की त्याला 5ही आसक्ती आहेत. इंद्रियाणां हि चरता यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नावमिवांभसी. या 5ही आसक्तीने माणसाला ग्रासलेलं आहे. म्हणजे त्याला सगळंच आवडतं. चांगलं पाहायला आवडतं, चांगलं ऐकायला आवडतं, जिभेला तर खूपच चांगले चांगले पदार्थ खावेसे वाटतात. स्पर्शासाठी मऊ गादी, मऊ उशी आवडते. सगळंच आम्हाला आवडतं. त्यामुळे 5 इंद्रिय आमची 5 दिशांना आम्हाला खरं तर खेचत असतात. पण असू दे ना, हा 5 या आसक्तीमधनं आपल्याला मुक्त करण्यासाठी पंचायतनसुद्धा सांगितलं आहे. देव तर आहेत आपल्याकडे, 33 कोटी देव आहेत. पण या 33 कोटी देवांपैकी पंचायतन काय आहे? तर आदित्यम गणनाथंच देवीं रुद्रम च केशवम पंचदैवतम इत्युक्तम सर्व कार्येषु पूजयेत. आदित्य आहे, सूर्यनारायण आहे, गणनाथ म्हणजे विष्णू आहे, देवी आहे, रुद्र आहे, केशवम आहे. या सगळ्यांचं जर का 5 देवतांना वंदन केलं तर ह्या सर्व कार्येषु पूजेत. कुठल्याही कार्याला सुरुवात करताना यांना वंदन करावं असंही म्हटलेलं आहे.
पंचतन्मात्रा, पंच आसक्ती, पंचकल्याणी घोडा वगैरे आपण पाहिलं. पण खरंच आपल्याकडे अशी म्हणच आहे की पाचामुखी परमेश्वर. कुठेही 5 गोष्टींचं जेव्हा 5 व्यक्ती जेव्हा एखादं मत मांडतात, आणि 5 ही संख्या मुद्दाम विषम निवडलेली आहे की त्याच्यामध्ये समसमान होत नाही, 3 व्हर्सेस 2 होऊ शकतात. पाचामुखी परमेश्वर किंवा गावामध्ये, खेडेगावामध्ये सुद्धा आजसुद्धा पंचसमिती असते, पंच कमिटी असते. कारण असंच म्हटलेलं आहे, ग्रेट मेन थिंक अलाइक. 5 बोटं स्वतंत्र आहेत, पण या अंगठ्याने मला काही वस्तू उचलता येणार नाही. जेव्हा 5 बोटांची मूठ वळली जाते तेव्हाच त्याच्यामध्ये सामर्थ्य येतं, असंही म्हटलेलं आहे. अशा आपण कितीतरी गोष्टी बघतोय. आता आणखीन एक गोष्ट आपल्याला व्यवहारामध्ये उपयुक्त अशी आहे की काही लोकांना निद्रानाश असतो, झोपच येत नाही रात्री. मग त्यांच्यासाठी सुद्धा एक मंत्र सांगितलेला आहे. 5 लोक जे आहेत ते सुखाने झोपू शकतात. कधीही सुखाने झोपणारी 5 लोक आहेत. त्यांचं जर का स्मरण झोपताना केलं तर आपल्यालाही सुखाची निद्रा येऊ शकते. ते कोण आहेत तर अगस्ती माधवश्चैव मुचकुंदो महामुनिः कपिलो मुनिरास्तिकः पंचैते सुखशायिनः. 5 जण सुखाने झोपतात. कोण आहेत? अगस्ती आहे, माधव आहे, मुचकुंद आहे, कपिल मुनी आहेत आणि आस्तिक. या 5 जणांना शांत झोप लागते. म्हणून झोपताना हा मंत्र म्हटला किंवा ह्याचा उल्लेख ऋग्वेदातल्या खिलसूक्तामध्ये आहे बरं का. हे काही सुभाषित नाही किंवा नुसतं वचन नाही, ह्याला काहीतरी शास्त्राधार आहे. परत हा मंत्र सांगते, अगस्ती माधवश्चैव मुचकुंदो महामुनिः कपिलो मुनिरास्तिकः पंचैते सुखशायिनः. अशा या 5 जणांचं स्मरण केलं तर रात्री सुखाने झोप येईल. पण अशा 5 गोष्टी आहेत त्या कुणालाही सांगू नयेत, प्रगट करू नयेत. अशा 5 गोष्टी कुठल्या आहेत? आणि हे कौटिल्याने सांगितलं आहे बरं का. अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानि च वंचनम चापमानंच मतिमान न प्रकाशयेत. अर्थनाशम, पैशाची टंचाई असणं, पैशाची कमतरता असणं, घरामध्ये वित्त कमी असणं, हे सुद्धा कुणाला फारसं सांगू नये. अर्थनाशम मनस्तापम, कितीतरी गोष्टींनी आपल्याला संसारामध्ये मनस्ताप होतो, हे कुणाला फारसं सांगू नये. दुश्चरितानीच, किंवा आपल्या घरातल्याच व्यक्तींची काही वाईट सवयी असतील, व्यसनं असतील, हीही सांगू नये. वंचनम चापमानंच, किंवा कोणी फसवणूक केली आहे, कुणी आपला अपमान केला आहे. मतिमान न प्रकाशयेत, जो बुद्धिमान माणूस आहे यांनी ह्या गोष्टी कधीही प्रगट करू नये असंही म्हटलेलं आहे. आता इथे आपण अर्थनाशम पाहिलं. पण जर का तुमच्याकडे खूप पैसा असेल, भरपूर शिष्टसंमत मार्गाने, नीती मार्गाने, जर का नैतिक मार्गाने तुमच्याकडे भरपूर पैसा येत असेल किंवा कमी येत असेल, पण पैशाचा विनियोग 5 मार्गानेच करावा. पैशाचे 5 वाटे करावे, समान नाही बरं का, कमी जास्त, पण 5 वाटे पहिल्यांदाच करावे. आपल्या घरात इन्कम आलं, कुठलेही पैसा कुठल्याही मार्गाने आला, त्याचे 5 वाटे करावे. पहिला भाग आहे तो धर्मासाठी खर्च करावा, धर्माय, म्हणजे काहीतरी आपण इतरांसाठी धर्मकार्यासाठी तो खर्च करावा. दुसरा आहे तो यशसे, म्हणजे आपलाच व्यवसाय म्हणा, नोकरी म्हणा, उद्योग म्हणा, व्यवसाय वाढवण्यासाठी यशसे. तिसरा आहे तो स्वजनाय, म्हणजे आपल्या घरातले, परिवारातले, नातेवाईक यांच्यासाठी खर्च करावा. चौथा भाग आहे तो अर्थाय, म्हणजे परत रिइन्व्हेस्टमेंटसाठी करावा. आणि 5वा भाग आहे कामाय, म्हणजे तो स्वतःसाठी खर्च करावा. खरं म्हटलं तर एवढं लोकांना द्यावं की आपल्यासाठी उरूच नाही आहे, असं ह्याची विभागणी. धर्माय, यशसे, स्वजनाय, अर्थाय आणि शेवटी म्हटले कामाय. अशा ह्या 5 गोष्टी आपण बघतोय. आता हे सगळं करत असताना हे जीवन इतकं उत्तम रीतीने आपल्याला जगायचं आहे. तर जीवन उत्तम रीतीने, यशस्वी रीतीने जगण्यासाठी सुद्धा जीवनाचे पंचशील सांगितलेले आहेत. ते कुठले आहेत तर प्रत्यय, प्रबोध, प्रयत्न, प्रयोगशीलता आणि आपोआप येणारी ती प्रसन्नता. प्रत्यय, प्रबोध, प्रयत्न, प्रयोगशीलता आणि प्रसन्नता, अशा या 5 गोष्टी जीवन उत्तम यशस्वी बनवण्यासाठी उपयुक्त आहेत. आता हे सगळं करताना 5 प्रकारची नावं घेऊ नयेत असं म्हटलेलं आहे. आपण तर हल्ली कोणालाही, अगदी ऑफिसमध्ये सुद्धा बॉसला सुद्धा हल्ली नावाने हाक मारण्याची पद्धत आहे.
पण खरं म्हटलं तर अशा काही गोष्टींचं नाव घेऊ नये. एक म्हणजे आत्मनाम. स्वतःचं नाव फारसं सारखं सांगूच नाही आहे. आत्मनाम, गुरुनाम. आपल्या गुरूंचं नामसुद्धा प्रत्यक्ष घेत नाहीत. कितीतरी लोक, आता मी सुद्धा स्वतः शंकराचार्य असं कधीही म्हणत नाही, नुसतं आचार्य म्हणते. आचार्य म्हटलं की कळतं. शंकराचार्य म्हणणं हा त्यांचा अपमान आहे. आपल्या गुरूंचं नाव कधीही घेऊ नये. ज्येष्ठ अपत्याचं नावसुद्धा कधीही घेऊ नये. पूर्वी पद्धत होती, आपल्याच मोठ्या मुलाला अहो म्हटलं जायचं, की अहो हे करा, किंवा काही त्याला अण्णा, दादा, नाना, मामा काहीतरी असं वेगळं नाव द्यायचं, पण त्याचं नाव उच्चारायचं नाही असं आहे. पत्नीचं नावसुद्धा खरं तर घेऊ नये. म्हणजे स्वतःचं नाव नाही, गुरुचं नाव नाही, ज्येष्ठ अपत्याचं नाही, पत्नीचं नाही, आणि सुनेचं सुद्धा नावाने कोणालाही हाका मारायचे नाहीत. असं वर्ज्य करावं असं म्हटलेलं आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत. पंचमध्ये कितीतरी गोष्टी आहेत. असंच एक शेवटचंच बोलणार आहे आणि मग आपण थांबणार आहोत. वैराग्य. 5 प्रकारचं किंवा 5 वेळेला 5 प्रसंगी आपल्याला वैराग्य येऊ शकतं. पण वैराग्य श्रेष्ठ कुठलं? वैराग्य ह्याचाच अर्थ आहे विराग. राग याचा अर्थ आसक्ती, अटॅचमेंट, प्रेम, आकर्षण. आपल्याला माझ्या मुलं, बाळं, घरदार, संसार ह्याच्याबद्दल खूप आकर्षण आहे. त्याच्यातनं थोडं विराग, पाठ फिरवायची, थोडी आसक्ती कमी करायची, म्हणजेच त्याला वैराग्य म्हटलेलं आहे. आणि हे वैराग्य कुठे वळवायचे तर वीचे 2 अर्थ होतात. एक तर विन्मुख होणं आणि विशेषत्वानी वळणं. इकडे विन्मुख व्हायचे आणि विशेषत्वानी कुठे वळायचे तर भगवंताकडे वळायचे. म्हणजेच हा राग, ही आसक्ती, हे आकर्षण हे परमेश्वराकडे वळवायचे. आता वैराग्याचे सुद्धा 5 प्रकार बघणार आहोत आणि आपण थांबणार आहोत. एक आहे ते त्रास वैराग्य. त्रास, आपल्याला संसारात किती वेळा कटकटी होतात, किती मनस्ताप होतो, की अक्षरशः कधी कधी असं वाटतं काही नको, हे सोडून द्यावं. हे झालं त्रास वैराग्य. पण ते तेवढ्यापुरतंच असतं. तो त्रास, ते कारण संपलं की पुन्हा आपण संसारात पुन्हा रमून जातो, पुन्हा सगळ्या गोष्टी नियमितपणाने सुरू होतात. हे त्रास वैराग्य. दुसरं आहे ते स्मशान वैराग्य. कुणातरी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला कळून चुकतं की अरे किती जीवन हे क्षणभंगूर आहे, काही जीवनात अर्थच नाही, आणि तेव्हा आपल्याला विरक्ती येते, वैराग्य येतं. हे झालं स्मशान वैराग्य. तिसरं आहे मैथुन वैराग्य. स्त्री पुरुष संबंधानंतर सुद्धा कधी कधी नकोसं वाटतं, हे सगळं विराग वाटतं, या सगळ्याची नावड उत्पन्न होते, ते मैथुन वैराग्य. चौथा आहे ते प्रसूती वैराग्य. प्रसूतीनंतर सुद्धा त्या सगळ्या वेदना, त्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर एक प्रकारची विरक्ती येते, हे संसार नको, काहीच नको असं वाटायला लागतं, ते प्रसूती वैराग्य. पण ही 4 जी वैराग्य आहेत ना, ही तात्पुरती आहेत. आणि 5वं मात्र जे आहे शुद्ध किंवा ज्ञानजनित वैराग्य, ते मात्र टिकणार आहे. आणि सगळ्या अध्यात्म मार्गामध्ये या वैराग्याला प्राधान्य दिलेलं आहे, ते म्हणजे ज्ञानजनित वैराग्य. म्हणजे काय, एकदा त्या परमवस्तूचं ज्ञान झाल्यानंतर बाकीच्या सगळ्या ज्या अशाश्वत गोष्टी आहेत, ज्या संपणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्याविषयी तिटकारा उत्पन्न होतो, त्याच्याविषयी नावड उत्पन्न होते. आणि हे आहे शुद्ध वैराग्य किंवा ज्ञानजनित वैराग्य. अशा कितीतरी 5 आपण गोष्टी पाहिल्या. पंचकल्याणी घोडा पाहिला, झाडांचे 5 प्रकार पाहिले, पंचप्राण पाहिले, उपप्राण पाहिले, पंचमहाभूतात्मक लिंग पाहिली, पंचमहासरोवर, कितीतरी 5 गोष्टी आहेत. पण संपल्या का? संपल्या नाहीत. अहो मुख्यच गोष्ट उरली आहे ना. हे तर सगळं बाकीचंच झालं, आजूबाजूचंच झालं आहे. अजून मी पंचमहाभूतांबद्दल बोललेच नाही आहे. तुम्ही म्हणाल विसरलात का काय? विसरले नाही आहे, पण त्याच्यासाठी एवढा कमी वेळ पुरणार नाही आहे. म्हणून पंचमहाभूत हा एक वेगळा स्वतंत्र विषय घेऊन आपण बोलणार आहोत पुढच्या भागामध्ये. आत्ता इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.